छोटीशी कविता मी इथे वटपौर्णिमेनिमित्त केलेली आहे. तर वटपौर्णिमा साजरी करत असताना आपण ज्या ज्या वस्तू किंवा ज्या ज्या गोष्टी आपण वापरतो तर त्यांना थोडंसं गृहीत धरून मी इथे शब्दरचना केलेली आहे. आपण अगरबत्ती लावतो, धूप जाळतो, तर इथे दरवळणाऱ्या धुपापरी संसार असो आपला सुगंधित. या सणाला आपण आंब्याचं देखील पूजन करतो. तर आंबट गोड क्षणांसमवेत घट्ट बांधूयात ह्या संसाराचा दोर. एक सौभाग्याचं लेण म्हणजे हळदी कुंकू आणि अक्षता. तर कधी हळद रुसेल, कधी कुंकू हसेल, रुसवे फुगवे तर जणू अक्षतांपरी. कारण अक्षता ह्या आपण अख्ख्या तांदळाच्या घेतो. तांदूळच का घेतो? कारण की तांदूळ हे एक दल आहे, त्याचे कोणतेही तुकडे होत नाहीत. आणि म्हणूनच आपला संसार देखील असाच एक खट्टी एक असला पाहिजे, त्याचे तुकडे होता कामा नयेत. म्हणूनच रुसवे फुगवे तर जणू अक्षतांपरी. हा संसार जगत असताना आपल्या दोघांमध्ये अनेक वेळा भांडणे वाद होणार, पण तेवढाच गोडवा देखील टिकला पाहिजे, तेवढीच एकी देखील आपली असली. अजून एक सौभाग्याचं लेणं म्हणजे जोडव्या, जे आपण आपल्या लग्नाच्या दरम्यान घालत असतो. तेव्हा तिथे ती जी काही दोर जोडली जाते ती आयुष्यभर आपल्याला टिकवायची असते. म्हणूनच 7 जन्मांचे नाते सप्तपदीला जोडले गेले. सौभाग्याचा अतिशय महत्त्वाचा दागिना म्हणजे काळे मणी. तर म्हणूनच काळ्या मण्यांची गुंफण असते किती सुंदर. सौभाग्यवतीची शोभाही न देई धन्यास अंतर. पुढचा सौभाग्याचा दागिना हा प्रत्येक महिलेचा आवडीचा आहे, ती म्हणजे नाकातील नथ. नाकातील नथेला देखील तितकाच ॲटिट्यूड असतो बरं का. म्हणजेच काय की नाकात नथ आणि कारभारीणपणाचा ठेका. 56 नखरे तिचे नवरदेवांनी झेला. पुढचा सौभाग्याचं लेणं म्हणजे फुलांचा गजरा. तर म्हणजे काय की कधी हसणार, कधी कोमेजणार, पण दोघांच्या सहवासाने संसार मात्र बहरणार. हा असा सौभाग्याचा सण वडासारखा नेहमी कल्पतरू राहणार. वटपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा.